संजय राऊत यांच्या संदर्भातली या क्षणाची मोठी घडामोड म्हणून याकडे पाहावं लागेल। संजय राऊत हे अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी आढळलेले आहेत। कोर्टाने त्यांना दोषी ठरवलेलं आहे। संजय राऊतांना यानंतर 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन, आज जेव्हा कोर्टामध्ये प्रकरण गेलं तेव्हा कोर्टाने नेमकं काय म्हटलेलं आहे? एकूणच हे प्रकरण अनेक दिवसांपासून खरं तर चाललेलं आहे, कशी नेमकी या सगळ्याची प्रक्रिया होती? नक्कीच गुरु, आपण पाहिलं असेल गेल्या अनेक दिवसांपासून हे प्रकरण शिवडी कोर्टात चालू होतं। मात्र याचा निकाल आहे तो माझगाव येथील मॅजिस्ट्रेट कोर्टात आज लागलेला आहे आणि आपण एकंदरीतच पाहिलं तर संजय राऊत यांना आज माझगाव कोर्टाने 15 दिवसाची ही साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे। म्हणजेच हे बेलेबल आहे असं देखील म्हटलं जातं आहे। म्हणजेच संजय राऊत यांना जामीन देखील आजच मंजूर होऊ शकतो। त्याचबरोबर 25,000चा जो दंड आहे तो देखील इथे ठोठावण्यात आलेला आहे। एकंदरीतच आपण पाहिलं असेल तर डॉक्टर मेघा सोमय्या यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज खरं तर न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या संबंधित संजय राऊत हे शिवडी कोर्टात येत होते। त्याचबरोबर मेघा सोमय्या असतील, किरीट सोमय्या असतील, हे देखील वारंवार या कोर्टामध्ये उपस्थित राहत होते। शौचालय घोटाळा केल्यासंदर्भातली ही याचिका होती। संजय राऊत यांनी आरोप केले होते की किरीट सोमय्या असतील यांनी त्यांच्या एका संस्थेच्या नावाने शौचालय घोटाळे केले आहेत आणि या संबंधित मानहानीचा दावा हा मेघा सोमय्या म्हणजेच किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी दाखल केला होता आणि त्याचा आज अंतिम निर्णय लागलेला आहे आणि हा निर्णयात संजय राऊत हे दोषी असल्याचं न्यायालयाचं म्हणणं आहे गुरु। अर्थात चेतन, मागच्या वेळेला सुद्धा संजय राऊत यांना जेलबारी घडलेली होती। आता पुन्हा एकदा एका प्रकरणामध्ये संजय राऊत यांना दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि हे सगळं नेमकं अर्थातच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती घडतंय। त्यामुळे असे कसे राजकीय पडसाद येत्या काळामध्ये उमटू शकतील? नक्कीच गुरु, आपण पाहिलं असेल तर यापूर्वी देखील पत्राचार घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांनी 100 दिवसाचा जेल कारावास भोगलेला आहे। ईडीने या संदर्भात कारवाई केली होती आणि त्यानंतर संजय राऊत यांना जेल झाली होती। मात्र त्याचा थेट इम्पॅक्ट हा त्यावेळी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हे सगळं घडवलं जात आहे का असं देखील वाटलं जात होतं किंवा अशा चर्चा सर्वत्र सुरू होत्या आणि त्यानंतर आता म्हणजेच येणाऱ्या 5-6 तारखेनंतर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते आणि या अनुषंगाने संजय राऊत हे जेलमध्ये असणं हे सत्ताधाऱ्यांसाठी किती महत्त्वाचं आहे किंवा संजय राऊत हे जेलमध्ये असताना कशा प्रकारे राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे गुरु। अर्थात चेतन, आता संजय राऊत यांच्या समोर कसे न्यायालयीन पर्याय असणार आहेत? नक्कीच गुरु, जो निर्णय कोर्टाने दिलेला आहे, न्यायालयाने जो निर्णय दिला या निर्णयात संजय राऊत यांना आता पहिलं 25,000 रुपये जो दंड आहे तो भरायचा आहे आणि त्यानंतर जी साध्या कारावासाची जी शिक्षा सुनावली आहे यामध्ये 15 दिवसाची शिक्षा आहे। मात्र या शिक्षेला जामीन त्यांना होऊ शकतो आणि त्यानुसार आता संजय राऊत यांचे बंधू म्हणजे आमदार सुनील राऊत हे देखील त्यांच्या सोबत आहेत आणि माझगावमधील शिवसैनिक देखील इकडे दाखल होत आहेत हळूहळू आणि जी जामिनासाठी जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला आता सुरुवात होत आहे गुरु आणि थोड्याच वेळात या जामीन पास होतो का, जामीन मंजूर होतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जामीन मंजूर झाला तर संजय राऊत जो त्यांचा बरोबर चेतन, तुम्ही सोबत राहा। तर आता संजय राऊत यांना जामीन मंजूर होतो का या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्याला बघायचं आहे। मोठी घडामोड समोर येते। आदित्य ठाकरे यांची 1:30 वाजता पत्रकार परिषद होणार आहे। आदित्य ठाकरे संजय राऊतांवरती बोलण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या निर्णयानंतर कशी प्रतिक्रिया उमटते, आदित्य ठाकरे या सगळ्यावरती कसं भाष्य करतात हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल। तर आदित्य ठाकरे यांची 1:30 वाजता पत्रकार परिषद आणि याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहे। चेतन, आता स्वाभाविक आहे की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या निर्णयानंतर कठोर भूमिका घेतली जाणार आहे, प्रतिक्रिया येणार आहेत, राजकारण होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आदित्य ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे। गुरु, नक्कीच खरं तर आदित्य ठाकरे हे पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना जो दोषी संजय राऊत या प्रकरणात दोषी असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला या संबंधित आदित्य ठाकरे हे बोलतीलच। मात्र एक महत्त्वाचा मुद्दा यात असा देखील सांगण्यात येतोय की ज्या संजय राऊतांनी काही अनेक लोकांविरोधात मानहानीचे दावे टाकले आहेत किंवा काही घोटाळे न्यायालयासमोर मांडलेले आहेत त्याच्यावर मात्र अद्याप निर्णय झालेला नाही आहे। असे अनेक कारखानदारी असेल, साखर कारखाने असतील
यांच्या विरोधात त्यांनी यापूर्वी देखील याचिका टाकल्या आहेत, यावर देखील अजून निर्णय झालेला नाही आहे। मात्र संजय राऊत यांच्या या याचिकेवर एवढा फास्ट निर्णय होतोय, एकंदरीतच हे जे चालू आहे यामध्ये कुठे राजकीय काही खेळी आहेत का हे देखील पाहावं लागणार आहे। आणि याच अनुषंगाने आज आदित्य ठाकरे पत्रकार परिषद घेत आहेत आणि नक्कीच ते या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांना झालेल्या शिक्षेवर काय भाष्य करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु केतन, आता तुम्ही कोर्टाच्या परिसरामध्ये आहात, कशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी दिसतंय? शिवसैनिक त्या ठिकाणी येतात का? शिवसेनेचे काही इतर नेते त्या ठिकाणी पोहोचतायत का? नक्कीच मी माझ्या कॅमेरामॅनला सांगू शकतो, आपण मॅजिस्ट्रेट कोर्टात आहे आणि आपण पाहिलं तर सकाळी म्हणजे संजय राऊत हे आपल्या निवासस्थानानंतर थेट मॅजिस्ट्रेट कोर्टात आले होते आणि त्यानंतर या कोर्टातच हा निर्णय देण्यात आला आणि आपण पाहू शकतो की आता निर्णय झाल्यानंतर शिवसैनिक हे कोर्टात जमायला सुरुवात झालेली आहे। माझगाव असेल, शिवडी असेल, भायखळा असेल, येथील सर्व शिवसैनिक हे आता कोर्टाच्या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे। संजय राऊत यांना झालेली ही शिक्षा आणि शिक्षानंतर संजय राऊत यांना जामीन मंजूर होतोय का किंवा संजय राऊत यांना अटक होते आहे का, संजय राऊत यांना पुन्हा जेलवारी करावी लागते आहे का, हे देखील थोड्याच वेळात स्पष्ट होईल। मात्र संजय राऊत यांना जर पुन्हा जेलवारी करायला लागल्यानंतर आपण पाहिलं आहे यापूर्वी देखील संजय राऊत जेव्हा जेलमध्ये गेले होते तेव्हा मोठ्या प्रमाणात शिवसैनिक हे रस्त्यावर उतरले होते, त्याची पुनरावृत्ती होते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गुरु अगदी चेतन, आणि आता संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे। संजय राऊत हे सध्या कुठे आहेत याच्याविषयी काही कळू शकलंय का चेतन? संजय राऊत हे न्यायालयातच आतमध्ये आहे। शिक्षा सुनावल्यानंतर संजय राऊत यांच्या आता जामिनाची प्रक्रिया सुरू आहे आणि संजय राऊत त्यांच्यासोबत त्यांचे बंधू देखील आहेत, आमदार सुनील राऊत। त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी, विभाग प्रमुख असतील विभाग प्रमुख हे देखील आतमध्ये दाखल झालेले आहेत। संजय राऊत यांचे वकील देखील त्यांच्या सोबतच आहेत। जामिनाच्या प्रक्रियेवर नेमका काय निर्णय येतोय, जामीन मंजूर होतोय का, जामीन वेळेत त्यांना आता उपलब्ध होत आहेत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कारण की एवढ्या कमी वेळेत जामीन उभा करणं हे देखील एक मोठं काम असतं आणि त्या अनुषंगाने आता संजय राऊतांचा जामीन होतोय का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे चेतन, आणि त्याचबरोबर संजय राऊत जेव्हा यानंतर सगळी प्रक्रिया संपल्यानंतर बाहेर येतात तेव्हा तर या सगळ्यावरती काय राजकीय भाष्य करतात चेतन, हे सुद्धा बघणं तितकंच महत्त्वाचं। चेतन, नक्कीच गुरु, आपण पाहिलं असेल तर संजय राऊत ज्यावेळी आतमध्ये गेले होते त्याच्यानंतर हा निर्णय देण्यात आला आणि त्यानंतर म्हणजे ज्यांनी याचिका केली ते किरीट सोमय्या असतील, मेघा सोमय्या असतील, हे देखील न्यायालयात होते, मात्र ते इथून निघून गेलेले आहेत। मात्र संजय राऊत अजून आतमध्ये आहेत। ज्यावेळी संजय राऊत बाहेर येतील, जामीन मंजूर होईल किंवा नाही होईल ही पुढची गोष्ट आहे, मात्र ज्यावेळी संजय राऊत बाहेर येतील ते नक्कीच या संपूर्ण ही जी याचिका आहे किंवा त्यांनी जे केलेले आरोप आहे या सर्वांवर ते भाष्य करतील, ते त्यांची प्रतिक्रिया मांडतील आणि त्यानंतर तरच या सगळ्या गोष्टींचा आतमध्ये नेमकं काय झालं, समोर किरीट सोमय्या यांच्या वकिलांनी काय मांडलं आहे, संजय राऊत यांच्या वकिलांनी नेमके काय तिकडे आपलं काय मत मांडलं आहे, हे काय आर्ग्युमेंट झाले आहेत, हे देखील आपल्याला आता संजय राऊत बाहेर आल्यावरच कळेल की नेमकं कोणकोणत्या मुद्द्यांवर हा निर्णय सांगण्यात आलेला आहे। बरोबर आहे चेतन, आणि या सगळ्यामध्ये किरीट सोमय्या यांची प्रतिक्रिया थोड्या वेळापूर्वीच आली, मात्र अगदी 2 ओळींची प्रतिक्रिया देऊन सोमय्या निघून गेले। खरं तर किरीट सोमय्या यांनी आता दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील म्हटलं आहे, त्यामुळे त्यांनी जास्त प्रतिक्रिया इथे बरोबर आहे, त्यामुळे 2 पत्रकार परिषदांवरती आपल्याला लक्ष ठेवावं लागणार आहे चेतन। एकीकडे किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे यांची सुद्धा पत्रकार परिषद होणार आहे। तर संजय राऊत यांच्याबद्दल ही मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते आहे। संजय राऊत यांना अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये दोषी ठरवण्यात आलेले काही महत्त्वाचे मुद्दे बघूयात। मीरा भाईंदरमधील शौचालय बांधकामाचं हे प्रकरण आहे, ज्याविषयीचा निकाल आता पुढे आलेला आहे। बांधकामामध्ये 100 कोटींचा घोटाळा केल्याचा संजय राऊत यांच्याकडनं आरोप करण्यात आलेला होता। तिथून हे सगळं प्रकरण सुरू झालं। संजय राऊतांचे मेधा सोमय्या, किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावरती आरोप पुढे आलेले होते। राऊतांविरोधात IPCच्या 499 अंतर्गत खटला चालला होता। शिवडीच्या शहर न्यायदंडाधिकाऱ्यांनी याबद्दलची शिक्षा सुनावली। न्यायदंडाधिकाऱ्यांनी राऊत दोषी असल्याचा या सगळ्या प्रकरणामध्ये निर्णय दिलेला आहे। संजय राऊतांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली आणि यासोबतच
संजय राऊत यांना 25,000चा दंड सुद्धा कोर्टानं ठोठावलेला आहे.